स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज ना छान कस्टमरचा ब्लाऊज शिवायचा आहे। पार्टीवेअर साडी आहे आणि जिम्मी चू ब्लाऊज शिवायचा आहे। बाहीची डिझाइन रेग्युलर ब्लाऊज असेल, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि आतमध्ये तर बाही रेग्युलर आहे, पण वरून जिम्मी चू डिझाइन कशी असते ती व्हिडिओमध्ये पुढे नक्की पहाच। परफेक्ट ब्लाऊज पीस आहे, याचीच डिझाइन येते जी ट्रेंडिंग आहे आता पार्टीवेअर साडीवर। ही बॅक साईडला अशी डिझाइन आहे, छान आहे ना, कलर वगैरे खूप मस्त आहे, फ्रेश आहे, कस्टमरचा आहे आणि ही हाताला डिझाइन येईल दोन्ही साईडला। बघूया आता ती पुढे डिझाइन कशी करायची। खूप सिंपल आहे डिझाइन आणि झटपट होणारी डिझाइन आहे, दिसायला खूप छान वाटते आणि सोपी पण आहे तशी, पण ट्राय केल्याशिवाय समजणार पण नाही। मी पण पहिल्यांदाच शिवते आणि खूप छान कपडा आहे, पार्टीवेअर साडी आहे आणि ह्याच साडीचा ट्रेंडिंग आहे, डिझाइन ही ट्रेंडिंग आहे। तर कंटिन्यू पहा व्हिडिओ। हा कसा शिवते मी, जिम्मी चू डिझाइन, कॉटनचं अस्तर वापरणार आहे, फ्रेश कलर आहे साडीचा। तर ना आधी मी रेग्युलर कटिंग करून घेते। पूर्ण ब्लाऊज आपण जो रेग्युलर शिवतो तसा शिवायचा आहे, इवन बाहीसुद्धा तशी शिवायची आहे। वर फक्त डिझाइन येणार आहे फक्त या कपड्याची, तर ती कशी कंटिन्यू व्हिडिओ नक्की पहा। आपण आता रेग्युलर ब्लाऊज मी कटिंग करून घेते आणि मग डिझाइन करताना आपण व्हिडिओ पुन्हा पाहू। इथे ना रेग्युलर ब्लाऊजचं कटिंग करून घेते मी। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, कॉटनचा अस्तर वापरलेला आहे, छान माप वगैरे टाकून घेतलेलं आहे, व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलेला आहे आणि 1 मीटर कपडा नाही आहे, कारण स्लीव्ज एकदमच छोट्या आहेत, अगदीच 2-2.5 इंचाच्या, कारण आपल्याला त्याच्यावर डिझाइन तयार करायची आहे। त्याच्यामुळं 80 सेंटीमीटरचा अस्तर वापरले आहे मी आणि त्याच्यावरच छान कटिंग झाली आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 इंचाची बाही इझिली निघून जाते मीडियम साईजचा ब्लाऊज असेल तर। पण मोठे हात शिवायचे असतील तर आपल्याला 1 मीटर कॉटनच वापरावं लागतं। छान कटिंग करून घेते आणि नंतर ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊया आणि मग डिझाइन कशी करतात ते पाहूया। मी पण पहिल्यांदाच ही डिझाइन ट्राय करणार आहे, नेटवर तर भरपूर वेळा पाहिले। छान रेग्युलर ब्लाऊज माझा खरं तर शिवून झाला आहे, पहिली तर ही डिझाइन करून घेते। 13 इंचाचं कापड घेतलेलं आहे उंची आणि 8 इंच खालचा बेसची साईड घेणार आहे। खरं तर 7 इंचसुद्धा इनफ आहे, जो माझा एक्सपिरियन्स आहे, कारण मी पण पहिल्यांदाच शिवलं आहे। 3.5 इंचाचा वरचा पार्ट घेतला तरी चालणार आहे, कारण जेव्हा मोबाईलमध्ये आपण रील्स वगैरे पाहतो त्यात 4-4.5 इंच आणि 8 इंच असं माप दिलेलं असतं, जे 7 इंच तुम्ही घेतलं तरीही छानच वाटणार आहे डिझाइन आणि ऑब्वियसली कपड्यावर सुद्धा सर्व डिपेंड आहे। आणि या कपड्याला ना खाली मोत्यांची थोडंसं हेवी डिझाइन वर्क आहे, त्याच्यामुळे ती डिझाइन पफ आहे जो तो अगदी थोडासा मिसमॅनेज होणार आहे, कारण हेवी डिझाइन असल्यामुळे। छान डबल कपडा घेतलेला आहे, दोन्ही बाही आपण एकदमच कट करणार आहे। इथे मी 4 आणि 8 इंचाचं त्रिकोण तयार केलेला आहे, तोच कट करते आहे, पण याच्यानंतर मी 1 इंच अजून कमी केलेली आहे साईज। वरचा पार्ट आहे त्रिकोणाचा तो 3.5 इंच आणि खालचा एक 7.5 इंच वगैरे केला आहे। छान व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आणि मग याच्यानंतर आपण ह्या जो त्रिकोण नाही ॲक्च्युली, हा जो शेप कट करून घेतलेला आहे त्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित चुन्या देणार आहोत। तुम्ही चुन्या देताना भरपूर मोठ्या चुन्या द्यायच्या, त्याच्यामुळे तो शेप व्यवस्थित बसेल। मी इथे छोट्या चुन्या दिलेल्या आहेत, पण तुम्ही मोठ्या चुन्या द्या, कारण तो एक राऊंड शेप तयार होतो छानपैकी। मी जो शिवते त्याच्यावरून एक्सपिरियन्स करू शकता। कपडा तर खूप छान आहे आणि पण नशीब डिझाइनच्या खाली जवळजवळ 1.5 इंचाचा स्पेस आहे, प्लेन कापड आहे, जिथे आपण डबल टिप मारून घेऊ। डबल टिप म्हणजे
फोल्ड करून घेऊया ब्लाऊज पीस खालच्या साईडने. तुम्ही पाहू शकता इथे मी ना 8 इंच आणि जवळजवळ 4.5 इंचचं कापड घेतलेलं आहे. पण जे मी नंतर 1-1 इंच कट करून घेतलेलं होतं आणि बहुतेक त्याची शूटिंग करायची राहून गेलेली आहे. उंची 13 इंच घेतलेली आहे. 13 इंच 12 इंच इनफ आहे खरं तर. छान आता पाहू शकता थोडंसं मी एक्स्ट्रा कटिंग करून घेतलेलं आहे साईडनी आणि खालच्या साईडने डबल फोल्ड करून घेऊया. ज्यांचं कापड प्लेन असतं त्यांना इझी पडतं छान लेस वगैरे लावण्यासाठी. तर माझ्या इथे ब्लाऊज पीसला ऑलरेडी मोत्यांची डिझाईन आहे, त्याच्यामुळे फक्त डबल फोल्ड केलेला आहे मी. आणि छान डबल फोल्ड केल्यानंतर चुन्या देऊया आपण दोन्ही साईडनी. सेम चुन्या द्यायच्या आहेत. व्हिडिओ कंटिन्यू पहा. सिंपल डिझाईन आहे. पहिल्यांदा मला वाटलं खूप अवघड असेल, पण खूप सिंपल आहे डिझाईन. डबल टिप मारून झाल्यानंतर दोन्ही कपड्यांना चुन्या देऊन घेऊया आपण. चुन्या दिल्यानंतर तो प्रॉपर शेप येतो जो आपण नेटवर पाहतोच ब्लाऊजची डिझाईन. इथे रेग्युलरच बाही आपल्याला लावायची आहे. बाहीच्या मध्यापासून 2 इंच नंतर 3 इंच असं आखून घ्यायचं आहे, टिक करून घ्यायचे आहे. आणि ते 3 इंचामध्ये आपल्याला ते डिझाईन अटॅच करायची आहे. आणि मधला जो स्पेस आहे तो एकतर प्लेन राहील किंवा 1-2 चुन्या येतील. हे अशा प्रकारे आपण तयार केलेली डिझाईन लावायची आहे. आणि या बाहीला अटॅच केल्यानंतर मग तो शेप अगदी व्यवस्थित बसतो. अशा प्रकारे सुंदर असा ब्लाऊज शिवून झालेला आहे. काही नाही, रेग्युलर बाहीलाच आपण डिझाईन अटॅच केलेली आहे. त्याच्यात आपण चुन्या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे तो किती सुंदर शेप आलेला आहे. मी पण पहिल्यांदा शिवलेला आहे असा ब्लाऊज. कलरही खूप प्रिटी आहे आणि कपडा छान असल्यामुळे ना लटकन पण खूप छान फुगीर झालेले आहेत. छान वाटला ब्लाऊज. पहिल्यांदाच ही डिझाईन मी ट्राय केलेली आहे. तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊज किंवा ही डिझाईन कमेंटमध्ये नक्की कळवा. मागचा गळा अगदी सिंपल गोलच शिवायचा होता आणि ते जे वर्क केलेलं आहे मोत्यांचं त्याच्यामध्ये गळासुद्धा अगदी परफेक्ट बसलेला आहे. चुन्यासुद्धा अगदी स्पष्ट आणि व्यवस्थित दिसत आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. एक कॉटनच्या कपड्याला तिथे डाग होता, तो आता दिसतोय, पण एकदा वॉश केल्यानंतर व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. छान चुन्या आल्यात आणि त्याची डिझाईन पण खूप प्रिटी दिसते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा
तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि आशीर्वाद असाच नेहमी पाठीशी असू द्या. धन्यवाद.